आज मी बनवणार होते गावरान भेंडीची आमटी। तुम्ही कधी खाल्ली का? पण मी नेहमी खूप वेळा खाल्ली। म्हणजे शेतात कापूस वेचायला जात असताना ह्या भेंडीची आमटी आम्ही जास्त बनवायचो। शेतामध्ये कापसामध्ये ही भेंडी कुठं कुठं उगते, पण इतक्या भेंड्या लागतात की अगर आजूबाजूच्यांनी जरी नेलं तरी संपत नाहीत। आता इथे ह्या थोड्या छोट्या छोट्या होत्या, पण एक दोन भेंड्यातच एवढे दाणे निघतात की संपत नाहीत। आता एवढ्या भेंड्यामध्ये इतकुशे थोडे दाणे निघले होते, कारण खराब थोडी होती याच्यामधली भेंडी। खिडकी काय होऊन जाते त्याच्यामुळे थोडेच निघले होते। आता याच्यासोबतच मी थोडे लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि इथे मिरची घेतली। लसणाच्या पाकळ्या, अद्रक, मिरची आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि चांगलं भाजून घ्यायचं। त्याच्यासोबत तुम्ही भाकरी किंवा चपाती काही देखील करू शकता। मी इथं भाकरी करायला घेतली होती। शेंगदाणे संपले होते म्हणून धने शेंगदाणे आणायला गेले होते, सोबतच देवसुद्धा घेऊन गेले। ते येईपर्यंत मी भाकरी करून घेतल्या। आज माझं मिक्सरचं भांडं तुटलं होतं, मग त्याच्यासोबतच ते देखील त्यांना नीट करायला दिलं आणि मिक्सरचं भांडं नीट करेपर्यंत मी इथं भाकरी करून घेतल्या, सोबत 2-3 चपात्या देखील करून घेतल्या। आता आम्ही जेव्हा गावी बनवायचो ना, तेव्हा पाट्यावर किंवा खलबत्त्यात वाटायचो। एकदम दाणे एकीकडं आणि त्याचं वरचं कवर एकीकडं होऊन जायचं। एकदम बारीक असं पेस्ट काय होतच नव्हतं, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एकदम चांगलं असं पेस्ट होते। जे आपण सगळं भाजून घेतलं होतं ते थोडं गार असं होऊ दिलं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं। दिवससोबत मार्केटला गेली असल्यामुळे चॉकलेट खाल्लं होतं आणि चॉकलेट खाऊन तिनं काहीसा असा आकार करून घेतला होता। आजकाल तिला चॉकी म्हणलं की खूप जास्त आवडते। कधी मधीच देतो, पण ते चॉकलेट म्हणलं की इतकी जास्त मजा होती तिला की बघायचंच काम नाही। खूप छान अशी खाल्ली होती। तिला बघून मला खूप जास्त हसायला येऊ लागलं होतं। एवढ्या खुशी खुशी कोण चॉकलेट खाते बरं? सगळं तोंड, हात आणि सगळीकडेच भरून घेतलं होतं। तिला बघून आम्ही दोघे आणि शिवमसुद्धा हसायला लागला। शिवमचं तर लगेच मला चॉकलेट आणलंच नाही हेच चालू झालं होतं, पण काय करणार, दिवसोबत गेली होती तर सगळ्या चॉकलेट सोबतच खाऊन आली होती। आता हात वगैरे तोंड धुयला तिला सगळं सोबतच पाहिजे होतं। तिला बघत बघत मी लागली तिथं भाजी करायला घेतली। कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, मोहरी टाकायची आणि आपण जे पेस्ट केलं आहे ते चांगलं जिरे वगैरे परतून झाल्यानंतर एक टमाटर ॲड करायचं। याच्यामध्ये मी काही जास्त ॲड करत नाही, पण टमाट्याशिवाय माझी कुठलीच भाजी होत नाही। टमाटर चांगलं फ्राय झालं की आपण जे पेस्ट केलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हळद, मीठ चवीनुसार ॲड करायची। आता तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट मसाला देखील ॲड करू शकता। आता मी इथं हिरवी मिरचीसुद्धा टाकलीच होती। लगे उकळायला लागली की तर कोथिंबीर कट केली आणि त्याच्यात टाकली। सोबतच इथं थोडासा काळा मसाला ॲड करून घेतला। आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं, नसेल तर नाही। आणि मस्त आता गावरान भेंडीची आमटी इथं माझी तयार होती। जेवायला वाढून घेतला आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ली। खूप मस्त आणि टेस्टी झाली होती। सोबतच काकडी, कच्ची गोबी आणि इथं मी लोणचं देखील घेतलं होतं। तर चलो बाय, तुम्ही देखील ट्राय करा।